चला आज पालेभाज्या न खाणाऱ्यांसाठी ही स्पेशल रेसिपी अगदी 10 ते 15 मिनटात होईल अशी रेसिपी आणि जास्त तामझाम नाही किंवा जास्त वेळ नाही अशी रेसिपी आहे आणि पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर चविष्ट पण आहे. तर चला ह्या रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा भाकरीचं पीठ मी इथे घेतले, म्हणजे ज्वारीचं पीठ घेऊ शकता तुम्ही. तर ज्वारीच्या पिठामध्ये ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेली मेथी जी आहे ती छान स्वच्छ धुवून साफ करून टाकली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकायचं, थोडंसं ओवा, थोडंसं जिरं, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि तीळ वगैरे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता. लाल तिखट म्हणजे आपला घाटी मसाला, तिखटपणा येण्यासाठी मी थोडंसं टाकलेला. आता हे सर्व चांगलं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. नंतर आपण ज्या प्रकारे भाकरी बनवतो त्या प्रकारे आपल्याला ह्याची भाकरी बनवून घ्यायची आहे. आता भरपूर लोकांना असं वाटत असेल की आम्हाला जर भाकरी येत नसेल तर काय करायचं, तर तुम्ही थालीपीठासारखं देखील ह्याला म्हणजे बनवू शकता. अगदी चविष्ट लागतं ते पण. आणि हो, घाटी मसाल्याच्या जागेवर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकली तरी अप्रतिम लागतं. आता भाकरी बनवल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, तव्यात टाकल्यावर त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. आता अजून एक टिप सांगायची म्हणजे तुम्ही दुसऱ्या साईडून ना ह्याला थोडंसं बटर किंवा थोडंसं तेल किंवा अगदी पौष्टिक हवं असेल तर थोडंसं तूप देखील लावू शकता. यामुळे ह्या पदार्थाची चव आणखीनच उठून दिसते. आता हो, तुम्ही म्हणाल ह्या पदार्थाचं नाव नक्की काय? तर तुम्ही ह्याला मसाला भाकरी म्हणू शकता, मेथीची भाकरी म्हणू शकता किंवा न आवडणाऱ्या लोकांसाठी पालेभाजीची भाकरी असं देखील नाव ठेवू शकता. आणि खरं सांगू का, कोणालाच कळत नाही की ह्याच्यामध्ये काय आहे, कारण भाकरी ही दह्यासोबत, उसळीसोबत किंवा एखाद्या कोणत्याही ग्रेव्हीवाल्या भाजीसोबत देखील खाऊ शकता. आणि तुम्हाला जसं की मगाशी मी सांगितलं, हेल्दी तर आहेत आणि चविष्ट देखील आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. आता मला माहिती आहे तुम्ही लोकं कमेंट कराल, हेल्दी आहे म्हणतेस आणि गॅसवर अशा प्रकारे भाजतेस. तर काय आहे, मला आता ह्याची सवय झाली त्यामुळे मी अशी भाजली आहे. तुम्ही तव्यात देखील भाजू शकता. बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. बाकी स्वस्त राहा आणि मस्त खा.